हाय एव्हरीवन. तर आज आहे बाप्पाच्या आगमनाचा दिवस. तर सकाळी सकाळी पार्थ आणि हे दोघं जण गणपती बाप्पांना आणण्यासाठी गेले होते. तिथे गेल्याच्या नंतर फारच क्यूट गणपती होते. तोपर्यंत भक्तीने इकडे देवपूजा वगैरे आवरून घेतली. त्यानंतर लगेचच रांगोळी काढली. आज देवाचं सर्व काही ते तिनंच केलं होतं, कारण की आज अजून 2 दिवस तर माझं काही तिकडं देवाकडे जाणं नाही. त्यामुळं मग यावरून तर तुम्हाला समजलंच असेल. तर त्यानंतर तिने लगेचच ताट वगैरे काढून घेतलं. त्यानंतर लगेच ताट करून झाल्याच्या नंतर ह्यांनी गणपती बाप्पांना घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर गणपती बाप्पांना औक्षण वगैरे केलं. त्यांना छान असा गंध लावला आणि त्यानंतर जास्वंदीचं फूल वाहिलं आणि लगेचच गणपती बाप्पाची एंट्री आमच्या घरामध्ये झाली. गणपती बाप्पांचं आगमन झाल्याच्या नंतर लगेचच गणपती बाप्पांना एका पाटावरती विराजमान केलं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला येथे गणपती बाप्पांसाठी मोदक वगैरे करून घ्यायचे होते. देवापती तर करून घेतली होती. त्यानंतर लगेचच मोदक, लाडू, चकऱ्या आणि करंज्या एवढं सारं आमच्याकडं बनवलं जातं, तेवढं बनवून घेतलं आणि बनवून झाल्याच्या नंतर लगेच ताट तर अगोदरच तिने काढून ठेवलं होतं. ताट काढून झालेलं सर्व झाल्याच्या नंतर लगेचच आरती वगैरे करून घेतली. सो असा होता आमच्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.